नमस्कार, मी वर्षा. गेम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण उन्हाळ्यात खाण्यासाठी काहीतरी गोडधोड आणि चविष्ट पदार्थ म्हणून कोकणात बनवला जाणारा पारंपरिक नारळाच्या रसातील शिरवाळ्यांची म्हणजेच तांदूळ पिठाच्या उकडीपासून बनवणाऱ्या शेवयांची रेसिपी पाहूया. चला तर वळूयात कृतीकडे. नारळाचा रस काढण्यासाठी नारळ खोवून त्यातला 1 वाटी किस मिक्सरच्या भांड्यात घेतला आणि त्यात अगदी थोडं अर्धा वाटी पाणी घालून मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवून घेतला. मग एका पातेल्यावर गाळणी ठेवून मिक्सरला फिरवलेला किस काढून घेतला व हाताने आणि मुठीने दाबत त्यातील रस काढून घेतला आणि मग परत उरलेला चोथा मिक्सरच्या भांड्यात घेऊन 2 ते 3 वेळा पाणी घालून फिरवून घेतला आणि मग गाळणीवर काढून दाबून परत गाळून घेतला. तसे आपल्याला 2 ते 3 वेळा करायचे आहे. आता या रसात घालण्यासाठी 1 वाटी गूळ चिरून घेतला. मग पातेल्यातल्या रसात 1 चमचा वेलची पावडर, पाव चमचा हळद आणि चिरलेला 1 वाटी गूळ घातला आणि चवीपुरते चिमूटभर मीठ घातले. मग सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून गूळ वितळून घेतला. आता आपला नारळाचा रस तयार आहे. आता वळूयात शेवयांच्या उकडीकडे. त्यासाठी गॅसवर एका पातेल्यात 1 मोठी वाटी पाणी घातले आणि मग चवीपुरेसे मीठ आणि 1 चमचा तूप घातले. पाण्याला उकळी यायला लागल्यावर त्याच वाटीने 1 वाटी सुवासिक तांदळाचे पीठ घातले आणि मग गॅस बारीक करून पीठ ढवळून उकड काढून घेतली. मग गॅस बंद करून 10 मिनिटासाठी झाकण ठेवून दिले आणि 10 मिनिटांनंतर मग एका ताटात हे पीठ काढून घेतले. मग हे पीठ चांगले मळून घेतले. पीठ थोडे कोमट असल्यामुळे हाताला पाणी लावत पीठ छान मळून घ्यायचे. आता या मळलेल्या पिठाचे 2 मध्यम आकाराचे गोळे तयार करून घे. आपल्याला हे गोळे परत पाण्यात उकळवून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका पातेल्यात गोळे बुडतील इतके भरपूर पाणी घेतले आणि मग पाण्याला उकळी यायला लागल्यानंतर हे गोळे त्यात सोडले. आता गॅस मध्यम ठेवला. मग पातेल्यावर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून गोळे वाफवून घेतले. मग झाकण काढून 10 मिनिटांसाठी मध्यम ते बारीक आचेवर हे गोळे उकळून घेतले. सुरुवातीला गोळे घालतो तेव्हा ते खाली बसतात आणि मग जसजसे वाफवतो तसतसे ते पाण्यावर तरंगायला लागतात. पाण्यावर तरंगायला लागले की आपले गोळे शिजून तयार आहेत. आता चमच्याने हे गोळे ताटात काढून घ्यायचे आणि गरम असतानाच आपल्याला चकलीच्या साच्यात घालून यांच्या शेवया पाडायच्या आहेत. चकलीच्या भांड्याला तेलाचा हात फिरून यातला 1 गोळा त्यात घातला आणि मग त्यात झाकण बंद करून शेवया पाडून घेतल्या. बघा किती सुंदर शेवया पडल्यात त्या. आता आपल्याला पाहिजे तेवढ्या शेवया नारळाच्या रसात घालून खायला घ्यायच्या. नारळाच्या रसासोबत यांची चव अप्रतिम लागते. एकदा तरी नक्कीच करून खावी अशी ही रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.